सटाण्यात सम्राट अशोक जयंती उत्साहात. व्याख्यानातून इतिहासाला उजाळा, समाज प्रबोधनाचा संदेश. नमस्कार, तुम्ही पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट, जिथे सत्य दाखवतो थेट आणि बिनधास्त. आज आपण घेऊन आलो आहोत सटाण्यातून एक प्रेरणादायी आणि ऐतिहासिक वारसा उजळवणारी खास बातमी. चैत्र शुक्ल अष्टमीच्या पावन दिवशी सटाण्यात प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सम्राट अशोक स्तंभ परिसरात इतिहासाचा उजाळा देणारा भव्य कार्यक्रम पार पडला. या विशेष प्रसंगी धम्मलिपी आणि बौद्ध संस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक अतुल भोसेकर यांचे प्रभावी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भोसेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की जगाला भगवान बुद्धांची ओळख करून देण्यात सम्राट अशोकांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचे प्रतिबिंब आजही भारतीय संविधानात दिसून येते. भारताचे राष्ट्रचिन्ह धम्मचक्र आणि राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र हे सर्व सम्राट अशोकांच्या महान कार्याची साक्ष देतात. कलिंग युद्धानंतर रक्तपात पाहून सम्राट अशोकांचे झालेले हृदय परिवर्तन आणि त्यानंतर स्वीकारलेला अहिंसा, सत्य आणि दयाभावाचा मार्ग हीच त्यांची खरी ओळख ठरली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही संविधान निर्मितीत सम्राट अशोकांच्या लोकाभिमुख विचारांचा आदर्श घेतल्याचे भोसेकर यांनी नमूद केले. कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेशाध्यक्ष के बच्छाव, नगराध्यक्षा हर्षदा पाटील, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. या जयंती उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक आणि बौद्ध बांधव सहभागी झाले. इतिहासाचा वारसा जपत समाज प्रबोधनाचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला. प्रतिनिधी प्राध्यापक अमोल बच्छाव, 24x7 न्यूज रिपोर्ट, सटाणा. अशाच महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. स्थळे ती शोधून काढली. म्हणजे बुद्धांचा जन्म लुंबिनी इथे झाला हे त्यांनी शोधून काढलं आणि लुंबिनीच्या इथे एक स्तंभ उभारला आणि त्या स्तंभावर शिलालेख लिहिला की इदम बुद्धम जातेहम, म्हणजे इथं बुद्धांचा जन्म झाला. स्पष्ट शब्दामध्ये लिहून काढलेलं. त्यामुळे आपल्याला आणि जगाला कळालं की बुद्धांचा जन्म लुंबिनीमध्ये झाला. ज्या ठिकाणी बुद्धांना म्हणजे सिद्धार्थाला जिथं संबोधी प्राप्त झाली, बुद्ध बसले होते, ते स्थळ शोधून काढलं आणि ते म्हणाले की इथं त्यांना बुद्धांना संबोधी प्राप्त झाली. ते स्थळ शोधलं. त्या स्थळावर त्यांनी संगमरवरी दगडामधलं अतिशय नक्षीकाम केलेलं एक वज्रासन बनवलं. त्याच्यावर सुवर्णाची फुलं त्यांनी वाहिली आणि त्याच्यानंतर कनिष्काच्या काळामध्ये कनिष्काचा जो पुत्र होता राजा हुविष्का यानं तिथे येऊन त्याची श्रद्धा सुमन अर्पण केली. हिरे, दागिने वगैरे सगळी फुलं तिथं वाहिली. आणि हे कधी लक्षात आलं? 1880 मध्ये जेव्हा अलेक्झांडर कनिंगहॅमनं महाबोधी महाविहाराच्या इथं उत्खनन करायची सुरुवात केली, तेव्हाच हे वज्रासन सापडलं जे सम्राट अशोकाने बनवून ठेवलं होतं. त्याच्यावर नंतर श्रीलंका आणि बर्मा इथल्या राजांनी सोन्याचं वज्रासन बनवलं. आणि आज जेव्हा आपण बुद्धगयेला जाल आणि जे सोन्याचं वज्रासन दिसतंय त्याच्याच बरोबर खाली जमीन